नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, मात्र अजूनही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, ज्यांनी उशिरा फॉर्म भरला आहे. तर अशा सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. मित्रांनो, ज्या खात्यामध्ये फॉर्म अजूनही सबमिट झाला नाही, त्याचप्रमाणे फॉर्म रिव्ह्यू, फॉर्म पेंडिंग, फॉर्म अप्रूव्ड, फॉर्म रिजेक्ट हे ऑप्शन आहेत. ज्यांचे फॉर्म अजून सबमिट झाले नाही, ज्यांचे अजून खात्यात पैसे आले नाही, तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. मित्रांनो, ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरले तर त्यांचे अजूनही पैसे खात्यामध्ये आले नाही, तर त्यांची प्रोसेस आहे. मित्रांनो, ज्या महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरले आहेत 31 जुलैच्या आधी, तर अशा महिलांचे ज्यांचे अप्रूव्ड झाले तर त्यांना या योजनेअंतर्गत 3,000 रुपयेचा लाभ मिळाला आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत. तर मित्रांनो, ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरला आहे तर अशा महिलांना अजूनही आले नाहीत, कारण त्यांचं फॉर्म 31 जुलैच्या नंतर जमा झाले आहेत. तर त्यांचे जर स्टेटस कसे आहेत ते आपण चेक केले, तर त्यामध्ये आपल्या काय त्रुटी आहेत, त्याप्रमाणे फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पाहिलं तर आपल्या फॉर्मची माहिती आपल्याला मिळते. त्यामध्ये पेंडिंग जर असं दाखवत असेल तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरता त्यावेळेस 1-2 दिवस फॉर्म पेंडिंगमध्ये जातो, त्यानंतर तो चेक केला जातो, त्यावेळेस आपल्याला अप्रूव्ड किंवा रिजेक्ट कळतो. त्यानंतर मित्रांनो, जे काही अप्रूव्ड आहे, तर ज्यावेळेस तुमचा फॉर्म तुम्ही योग्य रीतीने भरता, तुमचे डॉक्युमेंट्स सगळे योग्यरीतीने अपलोड करता, त्यावेळेस तो फॉर्म अप्रूव्ड होतो, मंजूर केला जातो. आणि रिजेक्ट कधी केला जातो, ज्यावेळेस तुमचा फॉर्म काही त्यामध्ये चुकी असतील, त्या पुन्हा फॉर्म भरता येणार नाही, अशी जरी अडचणी असेल त्यावेळेस तो रिजेक्ट केला जातो. उदाहरणार्थ, महिलांच्या आधार कार्डवरती वय हे 65 पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस तो परमनंटली रिजेक्ट केला जातो, परत फॉर्म भरता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहेत तर अशाने भरल्यासुद्धा फॉर्म रिजेक्ट केला जातो, त्यामध्ये त्रुटी असतील तर. तर अशा पण मित्रांनो, स्टेटसमध्ये त्याच्यानंतर रिसबमिट ऑप्शन कधी येतो, ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरता आणि त्यामध्ये जर काही चुकी असतील, चुकीचे कागदपत्र अपलोड झाले असतील तर त्यावेळेस ते रिसबमिट पाठवलं जातं. सदर चूक दुरुस्त करून पुन्हा फॉर्म भरला तर तो रिसबमिट केला जातो, अप्रूव्डसाठी पाठवला जातो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने फॉर्मची स्टेटस आहे. जर तुमच्या चुका असेल तर तुम्ही रिसबमिट करून फॉर्म भरू शकता. जर तुमचा अप्रूव्ड असेल तर निश्चिंत राहायचं आहे, तुमच्या खात्यामध्ये जे काही 3 महिन्याचे पैसे येणार आहेत ते येणार आहेत. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण स्टेटस. पेंडिंग सुरुवातीचे 2 दिवस दाखवतं, त्यानंतर अप्रूव्ड, त्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये तुमचा फॉर्म जर योग्य असेल तर अप्रूव्ड दाखवतं. रिजेक्ट जेव्हा दाखवतं तुमचा फॉर्ममध्ये मोठी चूक असेल किंवा ते पुन्हा तुमचं फॉर्म भरता येणार नाही, अशा वेळेस तिथे रिजेक्ट दाखवतं. तुमचं वय हे 65 पेक्षा जास्त असेल किंवा 21 पेक्षा कमी असेल तर अशा वेळेस रिजेक्ट दाखवतं. तर मित्रांनो, हे होते स्टेटस लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मविषयी. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.